रानकोंबड्या एकदम वेगळ्याच असतात. तर त्यांच्या शोधात आम्ही आलो आहे, कारण की आम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे रानकोंबड्या कशा असतात त्या. काहीतरी दिसलं आहे वाटतं. अक्षय एकदम पळाला एकदम तिकडं. बघूया काय भेटतोय. चोर आले तो वाटतं, चोर. तर नमस्कार मित्रांनो, कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर आपल्यासोबत आहे अक्षय आहे. तर अक्षय आणि आम्ही चाललो आहे लिटीवरती. लिटीवरती किती आंबे आलेत ते बघायचे आहेत आता. मी तरी आधी आलो नाही. अक्षय येऊन गेलायस काय? आले थोडेफार. तर अक्षय बोलतोय आपला की थोडेफार आंबे आलेत. खालच्या साईडला खूप आले. एक वन साईड म्हणजे एका फांदीला आलेत बरेचसे. तर ते आता आपल्याला बघायला भेटणार आहे. लिटीचा आंबा म्हणजे एकदम मस्त गोड असतो आंबा. तर तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरानी. बघा, ही इकडं छोटी लिटी आहे, बघू शकता परिसर. आणि या साईडला आमची मोठी लिटी. लिटी का बोलतात कारण की छोटे आंबे असतात एकदम. जर झूम करून आता तुम्हाला दाखवतो जवळ गेल्यावर. आहेत. तर झूम करून आंबे दिसत आहेत का बघा, वरती दिसतच असतील. तर एकदम छोटे छोटे आंबे असतात, पण एकदम खायला कसे असतात, गोड असतात ना अक्षय. मस्त. एकदा खाल्लात ना मन भरून झालं, एवढे गोड असतात. आम्ही तर रात्री पण येतो, सकाळी पण येतो. अक्षय वादळाला की येतो रात्री रोज रात्री. पिकायला चालू झाले की आपली सुरुवात. तेच. मॅच सध्या तरी कच्चेच आहेत पण आंबे. त्या मॅच पण चालू असतात ना IPLच्या. हो, IPLचा सीझन चालू असतो. आणि रात्री मी एक फेरफटका मारला जातो इकडं लिटीकडे आंब्यांसाठी खास. हे बघा, इथं जवळच आंबे आहेत. एवढ्या जवळ तर आंबे ज्या वेळेला अगोदर आम्ही यायचो त्यावेळेला तरी नसायचे, एकदम वरतीच. तर पण ही काय पोरा ठेवणार नाहीत आपले आंबे. हे नेणार, मीठ मसाला करून एकदम मस्तपैकी कैरीला लावून खाणार. ते जवळचे आंबे काय राहत नाहीत, जे वरचे आहेत तेच पिकणार. हो, सध्या तरी इकडं कोणी येत नाही, पण जसजसे पिकायला लागेल ही लिटी तसतशी इकडं गर्दीला वाढणार आहे. तर आता आपण आतमध्ये जातो आहे. अक्षयाचा पुढा आहे आपला. तर आता आपण आतमध्ये जातो आहे. आतमध्ये वाडा आहे त्या काकांचा, अक्षयाच्या शेजारी राहतात तिथे. तर तो वाडा तुम्हाला आता दाखवतो. इथे पण आंबे खूप पडतात. या साईडला आतमध्ये काय पडला रे? बैल आहेत काय? तर आतमध्ये वाड्यात बैल असते. मस्त वाडा आहे इथला. पण जास्तीत जास्त इकडे वाडे नसतात, पण हा एक वाडा त्यांचा ह्या साईडला आहे त्यांच्या जमिनीत. फक्त उन्हाळ्यासाठी. आणि पावसाळ्यामध्ये खालीच नेतात काय? तर बघूया आतमध्ये, बघू शकतो काय बैल? हो. आता वरती दिसणार नाही कारण की थोडी इकडं सावट असल्यामुळे दिसणार नाहीत आंबे. बघूया वाड्यात गुरं असतील आता. हा बघा, हा इकडं आहे आपला कोकणचा फुसक्याडॉन अथर्व. इकडं काय करताय? हां, तो असला झाडावरती चढतोय. बाबू मामा झाडावर चढतोय. हे बघ इकडे बघले बैल बघायचं. हो. तर आता आपण गाई गुरं बघणार आहोत. आतमध्ये अक्षय ओपन करतोय कवाडी. आणि आतमध्ये बघू शकता बैल आहे का फक्त. कसला आहे बघ, मस्त. हा मारतो काय? हा पुढे येतोय. हा मारत नाही. हे नवीनच आहे म्हणून तो तुला मारायला दर. अक्षय बोलतो हा व्हाईटवाला मारत नाही, तिकडचा तो ब्लॅकवाला आहे ना तो मारतो. ब्लॅकवाल्याचा चेहरा काय दिसणार नाही आपल्याला. एक लात दिला तरी बस आहे अथर्वला. ये गपरे, त्या अथर्वला उडवू दे. अथर्वला टाकूया का आपण? मस्त आहेत बरं. गडदे कोण आहेत? त्यांचेच आहेत का एवढे? येस, इनके. तर आपला कोकणचा फुसक्याडा तिकडं मागं आहे. तो बघा एकटाच काहीतरी करतोय, त्याला राहू द्या इकडं. आता आपण कोकम बघायला जातोय. आता अक्षय आपल्याला दाखवणार आहे कोकम. बघूया किती कोकमीला कोकम आलेत तरी काय उगाच नेतच नाही आम्हाला. जाऊया बोलतोय, बघूया. बघितल्याशिवाय समजणार नाही बोलतोय. चला जाऊ. काटे आहे तरी इकडं, मी बुटं घालून यायला पाहिजे होतं. काय आहे फणस?
फणस कुठं आहे? हे काय हां इथं फणस आहेत भाजीला. भाजी खाल्लीस काय फणसाची अक्षादा? नाही अजून खाल्लीस? मी झालो 2-3दा खाऊन. पातेरा बाराचं आहे इकडं. आवाज पण बॅकग्राऊंडला येत असेल. काय? हो तर आता आलो आहे आपण कोकमीच्या इथं. ही बघा कोकमीचं झाड आहे इथे. हा बघा पण कोकमावरती एकदम बारीक बारीक कोकमा आहेत. एकदम जवळनं दाखवतो तुम्हाला. आता लांबून तर काही एवढा काही दिसत नसेल तर माहिती आहे. जरा झूम करून दाखवतो. ते बघा एकदम जवळून बघू शकता कोकम आहेत. बारीक आहेत अजून कच्चे कच्चे आहेत. यावर्षी जास्त नाही आले. तिथं कुठं आहे? आमच्या नदीच्या आजूबाजूला कोकमीची झाडं बरीच आहेत. आहेत वरती पण दिसतात. वरती पण बरीच आहेत. कोकम आले त्याला पण अक्षराला बरेच आहेत वरती. पण पानं आणि ते सेम सेम दिसतात. हां सेम सेम हिरवे आहेत ना सध्या. लाल झाले की मस्त दिसतील एकदम. पुष्कळ कुठं आपला काय खातोयस? पानं. हां कोकमाची पानं. बाबू मामा गेट लावून या, गेट लावून या. बाबू मामाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही पण बाबू मामा तिकडे आहे. तिकडे डोक्यात आहे एकदम. येत नाही आहे तो व्हिडिओत. गेट लावून या. असा आहे तुमचा 100 रुपया कोकणचा फुसक्या डॉन. तर आता आपण नदीवरती जायचा प्लॅन झाला आहे. अक्षरादा बोलते नदीवरती जाऊन येऊ आणि जरा बघू काय चेंजेस झाले आहेत काय तिकडं. आता करवंद वगैरे पण आजूबाजूला असणारच आहेत तर ते पण काढण्याचा पण प्रयत्न करू. आता जाऊ लगेचच नदीवरती. तर बाबू मामांना आणलेली आहे. बाबू मामा की जय. बाबू मामा काय पुढे येत नाही आहेत. बाबू मामा दगडावरतीच थांबले. बाबू मामांची जय केली ती. काय मित्र भेटला नाही ना. चला आपण जाऊ. बाबू मामांना थांबून काही उपयोग नाही. कडसडत येतील मागणं. चला अक्षय कास्टे पुढे आहेत आपले टोपी घालून मस्तपैकी. आणि बाबू मामा आलेले आहेत. बाबू मामा चेहराला पोहत आहेत. चेहराला पण काय होत नसतं. चल पुढं. शिमगा संपला नाही वाटतं बाबू मामाचा अजून. काय बाबू मामा? हो शेवटचा दिवस नाही आपल्या शिमग्याचा. त्यामुळे तो अजून पण तो टी-शर्ट घातला नाही त्यांनी. तर मस्तपैकी आपला रान आहे बघा. इकडे काजूची झाडं वगैरे बरीच आहे. या साईडून पुढून गेलो की पहिलीकडे पोहोचणार आपण. मागे अक्षराच्या जमिनीकडे गेलेलो तीच जमीन म्हणजे पहिलीकडे. तर या साईडला माकडं बरंच असतात. माकडे म्हणजे नदीच्या परिसराला आमची बरीच असतात. पण आत्तापर्यंत कॅमेऱ्यात ते एकदा पण दाखवता नाही आली तुम्हाला. बघू कधी संयोग येतोय त्याचा. लपून बसायला लागेल माकडांना दाखवायची. तसे आपल्याकडे पण माकडं काही कमी नाही आहेत. हा बघा हा एक माकड त्यातला. हा बघा चेहरा बघून ठेवा. तर बघू शकता नदीचा परिसर आहे आमचा मस्तपैकी. मजा येते ह्या साईडला फिरायला. एकदम शांत परिसर आहे नदीचा. आणि अक्षादाने आपला बाबू मामा पुढे गेलेत. आता तिकडे आपण जाणार आहोत. खालती उतरणार. अजून पण पाणी आहे आपल्या नदीला. तर डबे लावण्याचाच प्लॅन होता खरं तर. पण डबे लावण्याचा प्लॅन काय झाला नाही कारण की बाबू मामा गायब होता. बाबू मामा गायब झाला आणि इकडं आला आणि भेटला आम्हाला. हो येतोय. मगाशी तिकडे वरती होतो. आता वरतून खाली आलो आहे. खाली येताना नाही केली व्हिडिओ कारण की जरा उतरत होतो खाली बघून. आणि हे बघा आपले अथर्व इकडं आहेत. आणि अथर्वचा भाचा आहे. तर आता मी तुम्हाला मोठा एकदम लांब सडक बांधून दाखवणार आहे. अक्षादा ऑलरेडी आपला तिकडे गेला आहे. तो बघा मागे आहे तिकडं. आणि या साईडला आपली गँग आहे मागं. 2च गँग आहेत जास्त नाहीत आज कोण. तर आता तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरानी बांधून. वरती जाऊ शकतो ना. तर आता वरतीच जाणार आहे बांधण्याच्या वरती. आणि तुम्हाला दाखवणार आहे गावाकडचं आमच्या बांधण. हो नाही तर खाली कोण असायचा बाबू मामा.
बघू शकता सध्या या बांधण्यात पातेरा जास्त आहे, कारण की इथं वरती बघितलं तर झाडे बरीच आहेत, तर त्याच्यामुळे ते झाडे ज्या वेळेला पानं सुकतात तर ते या बांधण्यावरती पडतात. आणि बघा लांबच्या लांब सडक एकदम बांधण आहे. तुम्हाला वाटत असेल छोटा आहे, पण बघू शकता या साईडला खूप मोठा आहे. तर पावसाळ्यात मस्तपैकी सोय असते माश्यांची. इकडं आपला अथर्व येत असतो इकडचे बांधण्यातले मासे काढायला. सध्या काय बोलत नाही तो, मित्राला भेटला नाही. पण लई चालू आदमी आहे आपला अथर्व. तर नदी पार करून आपली माणसं गेलेली आहेत. आता आपण पण जायचं आहे नदी पार करून. चला. तर पाणी काय नाही आहे एवढा, त्यामुळे काय दाखवू शकत नाही. पण इकडं फुलपाखरं बरीच असतात या टायमाला संध्याकाळच्या. सकाळची पण असतात, बघायला मस्त वाटतं. तर आता आपण आलेलो आहे नदीच्या पलीकडले. नदीच्या पलीकडे आलेलो आहोत. तर चप्पल नीट घातली असती तर बरा झाला असता. ही स्लीपर घालून आलो आहे, एकदम काटं बिटं लागायचं. आणि आपला बाबू मामा काहीतरी ओढतोय वेली. कामं नाही ती कामं चालू असतात त्याची, इग्नोर करा त्याला. आणि इथंच एक कोकम आहे. कुठे आहे ही बघा वरती कोकम, कोकमीचं झाड आहे. इथनं आम्ही कोकम काढलेले आणि त्याचे व्हिडिओ केलेले. काका पण होते आणि आपला कोकणचा फुसखेडॉन पण होता आपल्यासोबत. तर आता जाणार आहोत आता पुढे. तर आता आम्ही चाललो आहे पुढं असंच काय ना काहीतरी बघत टाईमपास करत. तुमचा पण टाईमपास होईल त्याच्यासोबत आणि तुम्हाला काय ना काहीतरी नवीन जागा दाखवता येतील, हाच आमचा आजचा प्रयत्न आहे. बघू शकता मस्त आहे एकदम. आणि हा कसला झाड आहे रे पडला आहे तो? काय? कोकम आणि आंबा यांचा दोघांचा संमिश्र असा झाड पडला आहे खाली, बघू शकता. दोन्ही वेगळी झाडं आहेत. हा कोकम वेगळा आहे, तो आंबा वेगळा आहे. अरे पण ते दोन्ही एकसाथ कशी काय पडली? मला वाटलं संमिश्र झाड आहे काय, पण बघू शकता अटॅच झाड होते दोघं आणि पडलेत आता ती. पण अजून पण ते जिवंत आहेत, जिवंत आहेत. माती गेली ना इथली. आंबे आलेत काय आंब्यावर? पण त्या मोर आलाय. मोहर आलाय काय? मोहर आलाय, आंबे नाही आलेत. कोकमीला येतील. कोकमीवरती नाही काय दिसत आहे, पण कोकमीवरती काही नाही दिसत आहे. गडद लावायला, गडद लावायची जागा अक्षताची खास. आपली फलटण चालले आता पहिलीकडं कोंबड्यांच्या शोधात. बघूया रान कोंबड्या यांना भेटतात काय. जर रान कोंबड्या यांना भेटल्या म्हणजे काय पकडणार नाही आम्ही, पण शोध चालू आहे. म्हणजे दिसले तर तुम्हाला दाखवता येतील. रान कोंबड्या एकदम चतुर असतात, रान कोंबड्या एकदम वेगळ्याच असतात. तर त्यांच्या शोधात आम्ही आलो आहे, कारण की आम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे रान कोंबड्या कशा असतात त्या. काहीतरी दिसलाय वाटतं, डुक्कर बिक्कर काहीतरी दिसलाय वाटतं यांना. अक्षरशः एकदम पळाला एकदम तिकडं. बघूया काय भेटतोय. चला. चोर आहेत वाटतं, चोर आले, चोर आलेत वाटतं, चोर आलेत. अक्षरशः लवकरच पळत गेलाय. मला बॅक कॅमेरा नको ते. तर चोर नव्हते आलेले, आपलीच माणसं होती, त्यामुळे काय करू शकलं नाही. मला वाटलं चोर आलेली काय. आणि हा बघा, हे काय रे? अय, बोलायचं आहे की नाही तुला? हां, शांत शांत राहतोय नुसता. तर आता आपण चाललो अक्षराच्या जमिनीकडे आलो आहे. या तुम्ही. अक्षराच्या जमिनीत काय आहे मिळणार नाही तुम्हाला, काय नाही. अक्षराची जमीन एकदम सुनसून आहे, सुनसून. काय काजू नाही, आंबा नाही, काय नाही. चिकू तरी आहेत काय तुमच्याकडं? चिकू तरी आहेत? चिकू पण नाही त्यांच्याकडं. अक्षराच्या जमिनीकडून तर आता आपण आलो आहे. अक्षराने खूप टाईमपास केला ना आपला. हा बघा इकडं मागच आहे, बघू शकता. टोपी घालून बिया काढला, स्वतः कामं करून घेतो आमच्याकडून. म्हणजे आमच्याकडून कामं करून नाही घेत, आमचा टाईम वेळ जो मौल्यवान आहे आमच्यासाठी तो वाया दवडतो. सुट्टीचा वेळ. काय कुठं काजूत गेला तर चोरल तुझ्या बिया. हो. तर आता आपल्या नेहमीच्या वाटेने नदीची वाट. तर नदीकडे चाललो आहे. ही या साईडून आहे, पहिलीकडून वाट आहे जी की डायरेक्टली सीधा नदीकडे जाते. आता तिकडंच चाललो आहे. आणि इथे विहीर आहे. विहीर दाखवली काय रे ना? नाही. तर आता ती पण विहीर तुम्हाला दाखवू. जवळ जाऊन खाली आता जातो आणि तुम्हाला दाखवतो.
लांबून दाखवले. इथून जातोय हा बघा. अक्षय आता तिकडून गेला आहे. आता आम्ही पण जातोय त्या साईडला. तर रस्ता बेकार आहे इकडचा. रस्ता नाहीच आहे मेन म्हणजे. कसा पण कुठून पण घुसायचा आपला आणि जायचा. गावाला असंच असतं. रस्ता बिस्ता काय नाही. रस्ता खुद खोजना पडता है यहाँ पे. तर पाणी बराच आहे बोलतो अक्षयदा. अक्षयदा आला आहे इकडे ऑलरेडी. आणि ही विहीर आहे, बंटीदाची विहीर आहे. तर बघू शकता वरतून काय दिसतंय काय. नाही तर मी आता जवळून जाऊन दाखवणारच आहे तुम्हाला. तर आता जाऊया तिथं. बघू शकता आतमध्ये पाणी बराच आहे. हिरवा आहे थोडा ना, शेवाळीमुळे असेल. तर आणि इथं पंप टाकलेला आहे ना वरती गाजूला. इथून पाईप आहे बघा. इथं हिरवा पाईप तुम्हाला दिसत असेल. तर या विहिरीतून पाणी घेऊन जे इकडे त्यांच्या घरी पण नेली ना, आणि इकडे मागे त्यांचे काजू आहेत तर तिकडं पण तो पाईप नेलेला आहे, जेणेकरून ते झाडांना काजूच्या पाणी घालू शकतात. आणि ही आपली विहीर आहे. बघू शकता मस्त विहीर आहे एकदम. आणि पाणी खूप आहे त्याच्यात. तर नदीच्या बाजूलाच विहीर खणलेली असल्यामुळे पाणी खूप असतं या विहिरीला. कधीच आटत नाही. 12 महिने पाणी असतं मस्तपैकी. आणि या अक्षादाची जागा आहेत इकडच्या खूप या जागा आहेत. इकडं तो गडदे लावतो. जर कोण आपल्या गावातला बघत असेल तर लावा इकडे गडदे, म्हणजे जेणेकरून अक्षादा इथं लावू नाही शकत नेक्स्ट टाईम. तर आता काय गडदे वगैरे लावू नाही शकत. अक्षादा नवीन जागा आपल्या खोदतच असतो. पण बोलतोय बाजूला लावीन त्याच्या गाडदा. कारण की अक्षादाची एक खासियत आहे की पहिल्यांदा गडदा लावला कधी पण लावला तरी त्याच्या गडद्याला खेकडी भेटतात. आणि चांगली जाडी भेटतात. बाकीच्यांच्या ह्याला एकदम चिंदी भेटतात, पण याच्या ह्याला जाडी भेटतात. काय हो इथं पण कोकम आहे. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. ही बघू शकता कोकमीचं झाड आहे. झूम करतो. कोकमीवरती पण कोकम आहेत जर नीट बघितलात तर. ते बघा दिसले ना. छोटाच झाड आहे. छोटाच आहे कोकमीचा. हे कोण पण घेऊ शकतो नंतर. त्याच्या एकदम टोकाला आहेत. अक्षादा येईल मला वाटतंय. तू येशील ना इकडं. तो लय मोठा आहे त्याच्यावरती चढायलाच लागणार. टोकाला आहेत वरती पण. हो बघू शकता एकदम वरती टोकाला आहेत. काय दिसणार नाहीत कोकमी कारण की हिरवी आहेत. पण इथले दिसत होते. आणि ती तिकडं विहीर तिकडंच आपण आता जाऊन आलो आहे. चल जाऊया. ते बाबू मामा वगैरे गेले पुढं. बाबू मामा. तरी आपली वाट नेहमीची. मस्त आजूबाजूचा हिरवेगार परिसर आहे इकडचा. कधी आलात तर आम्ही इकडं आणू तुम्हाला. बघून घ्या परिसर. आता फायनली आपण चालत आलेलो आहोत आपल्या नदीच्या इथे. तर ही पहिलीकडून येणारी वाट जी की नदीकडे येते. आता अक्षयदा काहीतरी शोधतोय. फुलं काय आहे काय करवंद. अक्षयदा कोकणचा रानमेवा करवंद खातोय खास. आणि आता आपण ह्या साईडून आलो इकडे नदीच्या इकडे. डायरेक्ट आता पुलावरती आपण आलो आहे. आणि आपल्या कोकणचा फुसक्याडावून पण जाऊ त्याला जास्त पण ट्रोल करायला नको. आपण असंच अथर्व वगैरे गेला असेल मला वाटतं. तो गेले असतील. आता आपण पुलाच्या इथं आलो आहे. आपली पंटर लोकं गेलेत. कधी गेली ती जास्त वेळ थांबली नाही तिथं. तरी पण आपण दुसऱ्या लोकांना बोलवलं आहे. मानव वगैरे आहे, ऋषभ आहे, ते येतातच आहेत. तर आज काय ना काहीतरी एकदम होऊन जाणार आहे. छोटीशी रील एक 30 सेकंदाची करणारच आपण. मस्त आहे. अब एवढा इकडचा सगळा आटला आहे पाणी. नंतर तेवढाचा वरचा चांगला स्वच्छ वाटतं पाणी अजून पण ना. तर एवढा सगळा आटला आहे पाणी. आणि तिकडचं एकदम पाणी आहे अजून तसा. पण ह्या वेळेच आहे ना. मागच्या वेळेला वगैरे एवढा नव्हता आटायचा पाणी. टाइमला संपतो पाणी. हो. आणि इकडचं जरा गढूळ आहे पाणी. इथून काय दिसणार नाही. शेवाळ झाले सगळी. त्यामुळं खराब झालं आहे पाणी. त्यामुळे हां आता पण तेव्हा पण तसंच असतो. स्टार्टिंगला तो भरतोच. हो. आणि अजून पण आहे. मागच्या वर्षी नव्हता. मागच्या वर्षी गेलेला सगळा पाणी. फक्त ती दगडीच्या इथं आजूबाजूला थोडासा साचून राहतो तो तेवढाच पाणी होता. एप्रिल महिन्यापर्यंत राहील यावर्षी. हो पूर्ण एप्रिल. मासे पकडायला आणि मे मध्ये पाऊस पडेल मग परत पाणी येईल. मासे पकडायला जागा शोधून. मला वाटत नाही जाल सगळं पाणी. थोडा तरी राहणार. शेवाळी बरेच झाले. तिकडं नाही आहे त्या साईडला. तर या साईडला बघू शकता. या साईडला थोडी पण शेवाळी नाही आहे. फक्त या साईडला शेवाळी आहे. अजून पण मासे पकडायला येतात. बरीच जण येतात. अक्षय आता तू पण या. आपण पण येऊ आता रविवारी.
चालेल ना? रविवारी येऊ आपण आणि पकडू मासे आणि यांना दाखवू व्हिडिओ त्याची. आपण तिकडे जाऊया खाली. हो, रविवारी सुट्टीच आहे. तिकडं तर बराच पाणी आहे अजून. तर आता आपण रिटर्न चाललो आहे. आता आपल्याला काय जास्त टाईमपास नाही, आपण सगळा एकदम मेन आपला जो रान होता तो फिरून आलो आहे. अजून बरीचसे जागा आहेत, जसे की खपरीची जागा आहे, वाकांटेप आहे, गावसई आहे. तर अशा बऱ्याच जागा आहेत, पण त्या आपण हळूहळू एका व्हिडिओमध्ये एका व्लॉगमध्ये आपण काय करू, त्या कवरअप करू. तर आजचा व्लॉग तुम्हाला छोटासा मोठासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय 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 बाय.